Hello friends, today the topic on which we give focus is Mark Twain 2.3. In your textbook you may see on page number 42. The name of the topic is Mark Twain. हा मार्क ट्वेन एका व्यक्तीचं नाव आहे आणि त्याच्या जीवनामध्ये काही घडलेले काही अनुभव त्यांनी या ठिकाणी शेअर केलेले आहेत. या टॉपिकला सुरू करण्याच्या पूर्वी वॉर्मिंग अप किंवा त्यालाच आपण चिटचॅट असं म्हणतो, तर या चिटचॅटमध्ये खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपण अगदी फ्रीली चर्चा करत असतो एखादा विषय घेऊन आणि काही प्रश्नांची उत्तरं देत असतो, तर हेच या अनुषंगाने काही प्रश्न इथे आहेत. त्याची उत्तरं तुमच्या मते काय आहेत हा व्हिडिओ पाहून किंवा पुस्तकामध्ये पाहून तुम्ही ठरवू शकता. पहिला प्रश्न आहे, हु इज युअर फेवरेट कॉमेडियन? तुमचा सगळ्यात आवडता कॉमेडियन कोण? विनोदाचार्य. आता अनेक लोक आपल्या आजूबाजूला अवतीभोवती किंवा मीडियावरती टेलिव्हिजनवरती आपल्याला पाहायला मिळतात की जे कॉमेडी करत असतात. आपले वेगवेगळे व्यक्तिमत्व कॉमेडी करणारे असतात. आपल्याला जे हसवतात त्यांच्याकडे एक प्रकारचं बोलण्याचं भांडवल असतं, हजरजबाबीपणा असतो आणि ते आपल्याला त्यांच्या बोलण्यामधून हसवत असतात. मग ते टी व्हीवरती असतील, पुस्तकात असतील, कादंबरीत असतील किंवा आपल्या अवतीभोवतीसुद्धा ती समाजामध्ये असे व्यक्ती असतात की ते आपल्याला नेहमी हसवत असतात. तुम्ही कोणाचंही म्हणजे तुम्हाला जो व्यक्ती आवडतो तो आपण सांगितला पाहिजे. आता जसं की मराठी कादंबरीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर किंवा मराठी साहित्यामध्ये पाहिलं तर पु ल देशपांडे यांच्या अनेक प्रकारचे व्हिडिओसुद्धा यूट्यूबवरती उपलब्ध आहेत की ते मराठीमध्ये सगळ्यांना असं खळखळून हसवणारं व्यक्तिमत्व. इंग्लिश साहित्यामध्ये सुद्धा विल्यम शेक्सपियरसारखी व्यक्तिमत्व होऊन गेली की त्यांनीसुद्धा खळखळून हसवलेलं आहे. किंवा इंग्रजी चित्रपटांमध्ये असतील किंवा आपल्या मराठी चित्रपटांमधलं उदाहरण जर घेतलं तर आपल्याला माहिती आहे, अशोक सराफ असतील किंवा दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे असतील, हे असे सगळे व्यक्तिमत्व आपल्याला हसवत असतात. तसंच हे एक व्यक्तिमत्व मार्क ट्वेन इंग्रजी साहित्यामध्ये होऊन गेलेलं आहे. त्यानंतर व्हॉट डू यू लाईक बेटर, टू लिसन टू अ जोक ऑर टू टेल अ जोक? आता या दोन्हीपैकी आपल्याला काय आवडतं? आपल्याला विनोद करायला आवडतो का विनोद ऐकायला आवडतो? तर प्रत्येकाच्या बुद्धीवरती अवलंबून आहे. आता काहींना विनोद ऐकायला आवडतं, काहींना विनोद सांगायला आवडत असतं. तर तुम्ही त्यापैकी कोणतंही उत्तर सांगू शकता की तुमच्या आवडीप्रमाणे की तुमची आवड कशामध्ये आहे. त्यानंतर डू यू लाईक कार्टून्स अँड कार्टून फिल्म्स? विच वन डू यू लाईक बेस्ट? तुम्हाला कार्टून्स बघायला आवडतात का कार्टून फिल्म्स बघायला आवडतात? तर आपल्या प्रत्येकाच्या इच्छेनुसार आपल्या वयाच्या याच्यावरती ते अवलंबून आहे की जसं जितकं वय आपलं लहान असेल, लहान मुलांना कार्टून्स वगैरे आवडत असतात, त्यावरती आपले जे काही इंटरेस्ट आहे त्याच्यावरती या सगळ्या बाबी डिपेंड आहे. आता खाली एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, क्विक थिंकर्स असं नाव आहे त्या ॲक्टिव्हिटीचं. विदिन 1 मिनिट, एका मिनिटामध्ये राईट ॲज मेनी मिनिंगफुल फ्रेजेस ॲज पॉसिबल यूजिंग द नंबर्स गिवन बिलो. डू नॉट रिपीट द आयडियाज. एका मिनिटामध्ये अर्थपूर्ण वाक्यप्रचार असतील किंवा मिनिंगफुल वाक्य ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे. उदाहरणामध्ये तुम्हाला इथे शब्द दिलेत 1,
मग त्याच्या पुढे दिले वन मॅन आर्मी, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही पुढे एक शब्द त्याला ॲड करायचा आहे आणि ॲड करून तुम्ही त्याची एक फ्रेज तयार करायची. असं तुमच्या वहीमध्ये, तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला या सगळ्या शब्दांच्या पुढं एक शब्द लिहून वाक्यप्रचार तयार करायचे आहेत. टू हा शब्द दिला आहे, टू या शब्दाच्या पुढं 2 रोड्स असं दिलेलं आहे. आणखीन एक शब्द तिथे ॲड करायचा आहे, म्हणजे वाक्यप्रचार तयार होईल, फ्रेज तयार होईल. तर या सगळ्या बाबी वॉर्मिंग अपमध्ये दिलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता मार्क ट्वेन हा टॉपिक सविस्तरमध्ये पाहायचा आहे. काय आहे त्यामध्ये पाहूयात आपण. मार्क ट्वेन वॉज द पेन नेम ऑफ सॅम्युअल लँगहॉर्न क्लेमेन्स. सॅम्युअल लँगहॉर्न क्लेमन्स असं पूर्ण नाव आहे आणि टोपण नाव ज्याला आपण म्हणतो, तर ते त्यांचं नाव मार्क ट्वेन या नावाने ओळखत असतात. आता आपल्याला सुद्धा आपलं पूर्ण नाव जरी असलं तर घरीसुद्धा आपल्याला बोलत असताना एखादं टोपण नाव असतं, त्या नावानं सगळे आपल्याला हाक मारत असतात, बोलत असतात. अ पॉप्युलर अमेरिकन रायटर, आणि हे एक अमेरिकेमधील लोकप्रिय लेखक आहे. इंग्लंड, अमेरिका हे जे राष्ट्र आहेत, या राष्ट्रामध्ये त्यांची प्रथम भाषा जी आहे ती इंग्रजी आहे आणि इंग्रजीचं तिथं साहित्य असतं. आणि त्या देशामध्ये इंग्रजीच्या साहित्याचा हा लेखक, ज्याचं नाव आहे मार्क ट्वेन, जे त्याचं उर्फ नाव आणि पूर्ण नाव आहे सॅम्युअल लँगहॉर्न क्लेमेन्स, ते अतिशय प्रसिद्ध आहेत. ही वॉज फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरीज, नॉवेल्स अँड अदर रायटिंग्स. कादंबरी लिहिण्यासाठी पण आणि स्टोरीज लिहिण्यासाठी, पण कशा स्टोरीज? ह्युमरस, विनोदी लिखाण. यांचं जे लिखाण आहे ते विनोदी लिखाण. मग जसं मगाशी मी तुम्हाला मराठीमध्ये सांगितलं की पु ल देशपांडे, प्र के अत्रे किंवा गडकरी असतील, हे जे साहित्यिक होऊन गेले आणि त्यांचं जे काही विनोदी लेखन होतं, अशा प्रकारचा हा लेखक की विनोदी ह्युमरस लेखनासाठी प्रसिद्ध होते. हिज रेडी विट शॉन थ्रू एव्हरीडे कॉन्व्हर्सेशन. आणि त्यांना जी बुद्धी लाभलेली आहे, ही विनोदी जी बुद्धी आहे, विनोद शैली असणारी बुद्धी आहे, हे प्रत्येक व्यक्तीला लाभत नाही. इट इज अ गॉड गिफ्टेड थिंग. ईश्वरानं दिलेली ती एक गॉड गिफ्टेड, निसर्गानं बहाल केलेली ती बाब आहे. काही व्यक्तींनाच ती लाभलेली असते. तर त्याच्यामध्ये ही व्यक्ती आहे आणि हजरजबाबीपणा बोलण्यातून, प्रत्येक त्यांच्या बोलण्यातून तो जाणवत असतो. एक शब्द जरी त्यांनी बोलला, एक वाक्य जरी बोललं, तर अतिशय विनोदी स्वरूपात ते बोलत असतात. मेनी अॅनेक्डोट्स रिलेटेड टू मार्क ट्वेन आर टोल्ड अँड एन्जॉयड इव्हन टुडे. आणि त्यांनी जे अॅनेक्डोट्स सांगून गेले अगोदरच्या त्यांच्या साहित्यामधून किंवा त्यांच्या बोलण्यामधून. आता अॅनेक्डोट्स म्हणजे काय, तर अशा बोलल्या गेलेल्या अशा ओळी असतात की ज्या एक प्रकारचा ह्युमर क्रिएट करत असतात, म्हणजे विनोद तयार करत असतात. आणि आजच्या काळात सुद्धा त्या लोकांना हसवण्यासाठी वापरण्यात येतात, सांगितल्या जातात. सगळे लोक आजसुद्धा त्या एन्जॉय करत असतात. आता एखादं अतिशय क्लासिक असं लिटरेचर असेल, साहित्यकृती एवढी जबरदस्त असेल, तर त्याला काळाचं कुठलाही मर्यादा काळाची नसते. कोणत्याही काळामध्ये ते लागू पडतं आणि त्याचा लोक अतिशय त्या सगळ्या बाबी लोक एन्जॉय करत असतात. तसंच याच्या बाबतीतसुद्धा हे मार्क ट्वेननी सांगून गेलेले ते अॅनेक्डोट्स, किस्से आजसुद्धा सांगितले जातात, लोकांकडून एन्जॉय केले जातात. It should be noted that he was a great defender of human values like liberty, equality and fraternity. एक गोष्ट अतिशय वाखाणण्याजोगी किंवा नोट करण्यासारखी गोष्ट आहे की मार्क ट्वेन जो आहे तो स्वातंत्र्याचा, त्याचबरोबर इक्वॅलिटीचा, फ्रॅटर्निटी बंधुभाव, इक्वॅलिटी सगळ्यांना समानतेचा पुरस्कृता होतो. त्यांनी या सगळ्या ह्युमन व्हॅल्यूचा पुरस्कार केलेला. हे जे काय मानवी मूल्य आहे की समाजामध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव करू नये, प्रत्येकाला अतिशय बंधुभावाने वागवलं जावं, त्याचबरोबर सगळ्यांना स्वातंत्र्य आहे,
आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, जगण्याचं स्वातंत्र्य आहे, तो अधिकार आहे, या सगळ्या बाबींचा तो पुरस्कृता होता आणि त्यांनी म्हणजे या सगळ्या बाबींचं समर्थन केलेलं आहे. ही अपोज वॉर्स अँड इम्पेरियलिझम. त्यांनी वसाहतवाद आणि युद्ध याला नेहमी विरोध केलेला आहे. म्हणजे याच्या अगेन्स्ट होतं, याच्या विरोधी होतं की त्याला कधीही ते वसाहतवादाची संकल्पना, युद्धाची संकल्पना मान्य नाही. जसं आपल्या भारतामध्ये ब्रिटिश, बाहेर देशातून आलेले ब्रिटिश यांनी आपल्या देशामध्ये भलं मोठं साम्राज्य निर्माण केलं आणि इथल्या लोकांवरती अन्याय केला. म्हणजे ब्रिटिशांचं जे धोरण होतं साम्राज्यवादाचं धोरण, द पॉलिसी ऑफ इम्पेरियलिझम, तर ही पॉलिसी त्याला मान्य नव्हती. कारण आपण दुसऱ्याच्या देशामध्ये जायचं आणि त्याच लोकांवरती अन्यायकारक वागायचं, अशा पद्धतीचं धोरण त्याला मान्य नव्हतं. आणि म्हणून त्यांनी या सगळ्या बाबींना विरोध केलेला आहे, युद्धालाही विरोध केलेला आहे. युद्धामुळं कोणाचंही चांगलं झालेलं नाही, कोणालाही आनंद मिळाला नाही, शांतता प्रस्थापित झालेली नाही आणि लोक शांततेने जगतसुद्धा नाहीत. या सगळ्या बाबी त्याला माहीत असल्यामुळं या सगळ्या गोष्टींना त्यांनी विरोध केलेला आहे. अँड सपोर्टेड द कॉज ऑफ लेबरर्स अँड ऑफ द ब्लॅक पीपल इन हिज कंट्री, अमेरिका. आणि त्याच्या देशामध्ये आता कोणत्याही साहित्यावर जर तुम्ही पाहिलं, लिटरेचरवरती, तर तिथल्या देशाची पूर्ण पार्श्वभूमी काय आहे, त्या देशामध्ये काय चाललेलं आहे, सामाजिक कोणती अवस्था आहे, या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असतो. साहित्यामध्ये त्या गोष्टी उतरत असतात. आणि अमेरिकेमध्ये सुद्धा जो काही भेदभाव आहे, काळा गोरा हा जो वाद आहे, किंवा तिथले कामगार लोक असतील किंवा ब्लॅक पीपल, काळे लोक असतील, कामगार लोक असतील, वंशवादाच्या वरून जो वाद आहे, या सगळ्या गोष्टींना त्यांनी विरोध केलेला आहे आणि चांगल्या कारणासाठी त्यांना सपोर्टसुद्धा केलेला आहे. या लोकांच्या बाजूने तो राहिलेला आहे. गिवन बिलो आर सम ॲनेक्डोट्स फ्रॉम हिज लाईफ अँड सम कोटेशन्स फ्रॉम हिज स्पीचेस अँड रायटिंग. त्यांनी त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची जी भाषणं दिली आहे, अनेक प्रकारचं जे साहित्याचं लिखाण केलं, रायटिंग्स, त्याच्यामधून काही कोटेशन्स घेऊन या ठिकाणी दिलेले आहे. काही ॲनेक्डोट्स, काही किस्से, गमतीशीर अशा पद्धतीचे काही वाक्य या ठिकाणी दिलेले आहेत, जे निश्चितच आपल्याला सगळ्यांना हसवून जात असतात. ते वाक्य वाचल्यानंतर, त्याचा अर्थ समजून घेतल्यानंतर आपल्याला ते समजणार आहे. सम ॲनेक्डोट्स, काही किस्से. वन डे ड्युरिंग अ लेक्चर टूर, एकदा व्याख्यान देण्यासाठी जी काही टूर होती, त्या टूरवरती मार्क ट्वेन असताना काय झालं, मार्क ट्वेन एंटर्ड अ लोकल बार्बर शॉप फॉर अ शेव. एका न्हाव्याच्या दुकानामध्ये दाढी करण्यासाठी मार्क ट्वेन गेले. दिस ट्वेन टोल्ड द बार्बर वॉज हिज फर्स्ट विजिट टू द टाउन. आणि न्हाव्याला बोलत असताना त्यांनी सांगितलं की इथल्या गावामध्ये, शहरामध्ये या, मी पहिल्यांदाच भेट देत आहे. यू हॅव चोजन अ गुड टाईम टू कम. आणि मग लगेच न्हाव्याने सुद्धा उत्तर दिलं की तुम्ही अतिशय योग्य वेळेमध्ये या ठिकाणी भेट दिलेली आहे आमच्या गावात. कशामुळं? ही डिक्लेअर्ड. ओ, ट्वेन रिप्लाइड. आणि ट्वेननी आश्चर्य व्यक्त केलं. मार्क ट्वेन इज गोइंग टू लेक्चर हिअर टू नाईट. आता यांना आश्चर्य वाटलं की असं काय बोलतात हे, योग्य वेळी गावाला भेट दिली म्हणजे काय झालं असेल काय. तर त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळच्या वेळेला मार्क ट्वेन व्याख्यान देण्यासाठी इथे येणार आहे. बघा, मार्क ट्वेन कोण आहेत? हेच आहे. आणि नावी काय म्हणतोय त्यांना, तुम्ही योग्य वेळी इथं आलात, कारण मार्क ट्वेन संध्याकाळच्या वेळेला इथं भाषण करायला येणार आहेत, व्याख्यान द्यायला येणार आहेत. हा ॲनेक्डोट. यू विल वॉन्ट टू गो आय सपोज. आणि मला वाटतं की तुम्ही तिथं जायला पाहिजे किंवा तुम्ही जाणार असं मला वाटतं. आय गेस सो. मार्क ट्वेन पण आता आपली काही ओळख सांगत नाहीत लवकर आणि म्हणतात मला सुद्धा असंच वाटतं, बहुतेक मी जाईन. हॅव यू बॉट युअर तिकीट एट. तुम्ही तुमचं
व्याख्यानासाठी मार्क ट्वेनचं व्याख्यान म्हणजे साध्या माणसाचं व्याख्यान नाही, तिकीट असतं तिथं. मग तिकीट बुक केलेलं आहे का? आणि एवढी गर्दी असते की भयंकर गर्दी असते, अगोदर तिकीट बुक करावं लागतं. मग तिकीट आहे का तुमच्याकडे? नो, नॉट इट. नाही, मी आणखीन तरी तिकीट काढलेलं नाही. वेल, इट्स सोल्ड आउट, सो यू विल हॅव टू स्टँड. सगळे तिकीटं खपले असतील, सगळे विकले गेले असतील तिकीटं, कारण माणूसच तसा भारी आहे तो. आणि आता तुम्हाला ना अगदी उभं राहून त्यांचं व्याख्यान ऐकावं लागेल. आता तुम्हाला बसून आणि तिकीट मिळणार नाही असा तो बार्बर, तो न्हावी त्यांना बोलतो. जस्ट माय लक, सेड ट्वेन विथ अ साय. आणि एक मोठा सुस्कारा सोडला आणि ते म्हटले, नशीब माझं उभा तरी टाकून समजा मी ऐकेन. आय ऑलवेज हॅव टू स्टँड वेन दॅट फेलो लेक्चर्स. आणि पुढं म्हणतात, जेव्हा जेव्हा ती व्यक्ती लेक्चर देते, ती व्यक्ती व्याख्यान देते, तेव्हा तेव्हा मी उभाच राहतो. आता याच्यातून आपल्याला हा काय किस्सा आहे तुम्हाला समजून येईल, तुम्ही जर नीट ऐकला तर. म्हणजे व्याख्यान देणारी व्यक्ती मार्क ट्वेन स्वतःच आहे, फक्त नाव्याला माहीत नाही, आणि म्हणून त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचं गमतीदार कम्युनिकेशन झालेलं आहे. आता दुसरा एक किस्सा ते सांगतात. मिसेस स्टो वॉज लिव्हिंग फॉर फ्लोरिडा वन मॉर्निंग. एके सकाळी त्यांच्या शेजारी मिसेस स्टो ह्या फ्लोरिडासाठी निघालेल्या आहेत. अँड क्लेमन्स द यंग मार्क ट्वेन, ज्याचं नाव आहे क्लेमन्स, खरं नाव त्यांचं आहे, आणि ते तरुण आहेत लहान असताना, रॅन ओव्हर अर्ली टू से गुड बाय. आणि त्यांना गुड बाय म्हणण्यासाठी पळाली, कारण त्या शेजारी बाई आहेत त्यांच्या शेजारच्या, आणि म्हणून ते गुड बाय म्हणण्यासाठी पळालेले आहेत त्यांच्याकडे. ऑन हिज रिटर्न मिसेस क्लेमन्स रिगार्डेड हिम डिसॲप्रुव्हिंगली. आणि थोडंसं त्यांच्या आईला मिसेस क्लेमन्स त्यांना ही गोष्ट आवडलेली नाही. अगदी घाईगडबडीमध्ये पळालेले आहेत आणि परत मार्क ट्वेन आलेले आहेत, आणि थोडेसे निराश होऊन त्यांची आई त्याला विचारते, वाय शी सेड यू हॅवंट ऑन एनी कॉलर अँड टाय. ती म्हणते की तू पळत पळत गेला आणि नीट तुझं कॉलरही नीट नाही, टाय घातलेला नाही तू नीट व्यवस्थित, नीटनेटकं वाटत नाही, आणि परत पळत आला. ही सेड नथिंग बट वेंट अप टू हिज रूम. आता यावरती तो काही बोलला नाही, त्याच्या खोलीमध्ये गेलेला आहे. डिड अप दीज आयटम्स इन अ नीट पॅकेज. आणि त्याचा टाय, त्याचं कॉलर, म्हणजे जे काही शर्ट आहे ते एका पॅकेजमध्ये त्यांनी पॅक केलेलं आहे. अँड सेंट इट ओव्हर टू मिसेस स्टो बाय अ सर्वंट विथ अ लाईट. आणि मिसेस स्टो, ज्या त्याच्या शेजारी राहणाऱ्या बाई आहेत आणि त्या फ्लोरिडाला गेलेल्या आहेत, त्याला तो भेटून आलेला आहे, त्यांना हे पॅकेज त्यांनी एका नौकराकरवी पाठवलेलं आहे. आणि त्या पॅकेजसोबत एक लाईन लिहून पाठवलेली आहे. काय लाईन आहे? हेअर विथ रिसीव अ कॉल फ्रॉम द रेस्ट ऑफ मी. उरलेलं जे राहून गेलं होतं ते मी याच्यासोबत पाठवत आहे. म्हणजे काय राहून गेलं होतं की त्याची आई त्याला म्हटली होती की तू टाय वगैरे घालून गेलेला नाहीस, कॉलर नीट घालून गेलेलं नाहीस, व्यवस्थित कॉलर नव्हतं, म्हणून तो भाग राहिलेला आता मिसेस स्टोला त्यांनी पाठवला, असं याचा अर्थ आहे. म्हणजे याच्यामध्ये हे ॲनिक्डोट्स, हा असा गमतीदार किस्सा त्यांनी सांगितलेला आहे. असे बरेचसे किस्से आहेत ते आपल्या या पाठामध्ये कोटेशन्सच्या ह्याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये सांगण्यात आलेले आहेत.